वटपौर्णिमा हा हिंदू विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी ज्येष्ठ पौर्णिमेला महिला वटवृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. हे व्रत सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवल्याच्या पौराणिक कथेवर आधारित आहे. ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व. सत्यवान सावित्रीची कथा. सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या आणि बुद्धीच्या जोरावर यमराजाकडून मृत पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. तिने वडाच्या झाडाखालीच आपल्या पतीला जीवनदान मिळवून दिले. म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची प्रथा आहे. वटवृक्षाचे महत्त्व. वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे आणि क्षमतेचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या मुळाशी ब्रह्मा, खोडाशी विष्णू आणि पानावर भगवान शंकरांचा वास असतो. यंदा वटपौर्णिमा ही 29 जून सोमवार ह्या दिवशी आहे. तर आपण कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, ते कोणते 5 रंग शुभ आहेत, हे सगळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी मयुरी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ आवडला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. तर चला सुरुवात करू. तर कोणते 5 रंग आहेत ते आपण पहिले जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिलं जो रंग शुभ आहे तो आहे हिरवा रंग. तर हिरवा रंगच का? कारण हा रंग निसर्ग, समृद्धी, वाढ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षाचे हिरवेगार स्वरूप जीवनातील सौंदर्य आणि भरभराट दर्शवते. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी घालणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग कोणता? तर तो आहे पिवळा रंग. पिवळा रंग मंगलकार्य, सकारात्मकता आणि भगवान विष्णू यांचे प्रतीक आहे. हा रंग घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतो. म्हणून पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तिसरा रंग आहे गुलाबी. तर गुलाबी रंग प्रेम, आपुलकी, माया, सौम्यता आणि विवाहिक जीवनातील म्हणजे नात्यातील गोडवा दर्शवतो. पती-पत्नीतील प्रेम अधिक रूढ व्हावे यासाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. चौथा रंग आहे जो की शुभ आहे तो म्हणजे लाल रंग. हा हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये लाल रंग अत्यंत शुभ, ऊर्जावान आणि शक्तिशाली मानले आहे. लाल रंग हा सौभाग्य, शक्ती आणि देवीच्या शक्तीचे प्रतीक आहे. विवाहित महिलांसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून लाल रंगाच्या बांगड्या आणि लाल रंगाची साडी परिधान करणे लाभदायक ठरते. 5वा आणि शेवटचा रंग जो की आहे नारंगी रंग. हा रंग ऊर्जा, उत्साह आणि आध्यात्मिकता आणि सकारात्मकताचे प्रतीक मानले जाते. हा रंग आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात नवीन संधी आकर्षित करतो. शेवटचा रंग आहे पांढरा रंग. हा रंग पवित्रतेचं प्रतीक असला तरी पारंपरिकरित्या विवाहित स्त्रियांच्या सौभाग्य व्रतमध्ये तो मुख्य रंग म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी परिधान करणे टाळावेत. तर हे आहेत शुभ रंग जे शुभ मानले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.